सांगता येत नाही. मी एक उदाहरण सांगत असतो. एका श्रीमंत माणसाचं घर होतं आणि त्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये एक चोराचं लक्ष सारखंच टपून होतं. लय बरं दिसायला, इथं काहीतरी डामकं मिळतंय असं त्याला वाटायचं. त्यानं तिथं दोस्ती केली त्याच्या लहान मुलासोबत. रोज कशाच्या निमित्तानं घरी यायचं. बघा, ज्याची वृत्ती जशी असेल त्याचं लक्ष तिथं असतं. एखादा चर्मकार जर आपल्या चर्मकाराच्या समोरून चालतो त्याचं लक्ष आपल्याकडे नसते, पायात त्या जोड्याकडे असते, आहे का नाही? का तर त्याची वृत्ती त्याच्यात घेऊन गेली. तसं तो चोर होता, त्याला वाटायचं की इथं काय मिळतंय. आणि बरेच दिवसानंतर त्यानं एक दिवस निवडला. आपण जशी पांडुरंगाची भक्ती करतो तसं ती बी एका देवाची भक्ती करत असतात. त्याचं नाव मेसाई आहे ना. आपल्याकडे एक म्हण आहे, चोराला मेसाई दाजी, आहे ना. आता त्या चोरानं त्या मेसाईला नवस केला, कडे आज सावकाराच्या घरी जायचंय, जरा आप ये शिव देऊ नको. गेला. सगळी रात्री काळ झोपेत आहे आणि मध्ये प्रवेश केला. त्याला कुठून जायचं ते सगळं बघितलेलं होतं. गेला आणि डायरेक्ट तिजोरीकडे गेला. पण चोर लय हुशार होता. चाव्या बिव्या नव्हत्या पण तिजोरी उघडली. तिजोरीतला पैसे काढले, तिजोरीतले दागिने काढले, गटोडं बांधलं निघाला. गटोडं बांधलं निघाला आणि काहीतरी खडकन वाजलं, घरातली माणसं जागी आहेत. आणि काय वाजलं म्हणून उठले तर आमच्या अभिमन्यूसारखे 2-4 पैलवान तिथं होते. त्यांनी धरलं बाबा त्याला आणि बांधून टाकलं. आणि असा चोप दिला बेताच्या छडीनं. बेकार माणूस आहे ना चोरी केलेला. असं मारायला चालू केलं, पाठ लाल बुंद केली आणि बांधल्यामुळं पाणी मागलं. पाणी द्यावं, पाणी द्यावं. पाणी देतील का? पाणी त्याला नाही, त्याला पाणी दिलं. सकाळ झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये नेऊन अडकावलं. मग घरातली त्यानं मला, मी कसं मारलो? त्यानं म्हणलं, मी कशाला आता घातलो? सकाळपासून तीच चर्चा. आणि PSI ला तिथं निवडून दिल्यानंतर PSI ला सांगितलं, ह्याला जरा तुमची सुंदरी दाखवा. सुंदरी माहिती का तुम्हाला? आता PSI ने तिकडे त्याला झोडपायला चालू केलं. इकडे दुपार झाली, सगळे आनंदात होते, जेवण बिवण करून बसले. बारकली करून खेळत होतं आणि खेळायला त्यानं तिजोरीच्या चाव्या घेतल्या आणि त्या चोराने उघडली. तिजोरीचा दरवाजा लावलेला नव्हता. ते चाव्या घेतल्या आणि चाव्या घेऊन खेळत खेळत ते तिजोरीकडे गेलं आणि दरवाजा मोकळा असल्यामुळं दरवाजा उघडला. ते चाव्या घेऊन मध्ये गेलं आणि मध्ये गेलं की दरवाजा बंद झाला. आता लेकरं मध्ये अडकलं की आता कसं काढायचं? इकडं बघ, तिकडं बघ. शिरू ताजबंद बी लांब होतं तिथला चावीवाला आणायला. कसं करावं सगळी माणसं चिंता करायला लागली. ते पोराची आई तर रडायला लागली. घरातले शहाणे माणसं होते ती सगळी चिंतातूर झाली. मग कोणी काय हलवूनच फक्त त्या तिजोरीच्या हँडलला सगळे प्रयत्न केले. गावातला एक पैलवान होता, त्या पैलवानाला निघत असते काय? पैलवानाला निघत नाही. त्या घरात एक आजी बसली होती. ती आजी म्हणली, अरे पोरानो, त्या रात्रीच्या चोरानं काढलं, त्याच्यापाशी काही चावी होती का बघा, त्याला बोलवणार. आणि मग ह्यांना ती आयडिया बरी वाटली. ही PSI कडे गेले. PSI रात्री आणून दिलं चांगलं झटकावून. आणि आता आले, या 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 कसं काय, अजून काय नाही म्हणजे जरा काम आहे तुझं, काय जरा आम्हाला चोर पाहिजे रात्री. चोर तुम्हाला लागते? कुण्या माणसाला चोर लागेल का? PSI म्हणला चोर कशाला पाहिजे? चोर लागते म्हणणारे तुम्ही पहिले. चोर लागते म्हणणारे पहिले तुम्ही. आणि मग PSI ला सगळी हकीकत सांगितली. PSI ने ठीक आहे म्हणून PSI ही सोबत गेले आणि त्याला सांगितलं, तुझ्या कौशल्यानं कुलूप काढ. आणि त्याला बगैर चावीचं काढलं की कुलूप. चोरानं बगैर चावीचं कुलूप काढलं. आता त्याला म्हणायला लागले, काय चहा घेतो का कॉफी? नाश्ता करतो का जेवतो? त्यानं रात्री पाणी मागत होता तर पाणी दिलं नाही, त्याची पाठ लालबंद केली. होय ना? माणूस तोच आहे ना का माणूस बदललाय? बरं, मारणारी माणसं तरी बदललीत का?
नाही. घर बदललंय का? नाही. तिजोरी बदलली आहे का? नाही. फक्त आमचा त्याच्या संबंधात असलेला भाव बदलला. विठाला